नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रिया अश्विनला खूप बोलबच्चन देत असते, सफाईदार खोटं बोलत असते. ही सर्व घटना सर्वांनाच लक्षात येते. सायली तर एकाही मैत्रिणीचं नाव तिच्या ओळखीचं नाही असं बोलते. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे बघत असतात की अश्विन कसा बळी पडला आहे. अश्विनला किती सफाईदार ती खोटं बोलते हे कधी लक्षात येईल याचे सगळे विचार करतात. अर्जुन आणि सायली बोलतात की आता आम्ही निघतोय. आता एवढं सकाळी हे कुठे चालले त्याचा विचार ही प्रिया करत असते. इकडे ते बाबूकडे येतात. बाबूला खूप प्रश्नांची उत्तर देतात. बाबू देखील सहकार्याची भावना पुढे दाखवतो. त्याला ठसका लागतो. त्याच वेळेस सायली पाणी घेऊन पुढे येते. त्यावेळेस एवढी माणुसकी असणारे लोक पहिल्यांदाच भेटले असं बापू बोलतो. इकडे चैतन्य पूर्ण त्याची काळजी घेणार असतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त राहणार असतो. इकडे बाहेर आल्यानंतर आपण रविराज काकाकडे जाऊयात का असं सायली बोलते आणि तसे ते करतात देखील. रविराजकडे चहा पित असतो. त्याच वेळेस आत येऊ का असं अर्जुन विचारतो. दोघे आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर चहावरून पुन्हा नवीन प्रश्न उभा राहतो. चहा मला पुन्हा हवा आहे असं रविराज बोलतो. त्यावेळेस सर्वांच्याच घरोघरी मातीचे चुले आहेत असं सायली बोलते. तसं सुमन चहा घेऊन येते, पण तिने पदर खांदारून घेतलेला असतो. तुम्ही आज पदर खांदारून का घेतलाय असं सायली प्रश्न करते. तसं काही नाही, थंडी वाजते आहे ना म्हणून असं ती बोलते. पण काहीतरी बिनसलेलं आहे असं सायलीच्या लक्षात येतं. इकडं नागराज मैपतकडे आलेले असतात. मैपत खूप चिडवतो. भावाच्या प्रॉपर्टीवर डोळ्या असणारा व्यक्ती आज चक्क माझा पहारेकरीदार आहे, ते बी बिनपगारी फुल अधिकारी. तो खूप चिडून लावतो. त्यानंतर नागराजला खूप राग सहन होत नाही. तो राग त्याच्यावर काढतो आणि सरळ त्याची गजंडीच पकडतो आणि मी आहे म्हणून तू जिवंत आहे असं तो बोलतो. एवढं लक्षात ठेव की पोलिसांना तू सगळं कबुली दिली आहे, पण तुला सुपारी कोणी दिली आहे हे कोणालाच माहीत नाही. त्याच्यामुळे तुझा गेम लावायला मला काहीच वेळ लागणार नाही आणि जर मी तुला मारलं तर इथंच सगळा खेळ संपून जाईल. पण मी तसं काही करत नाही कारण तू माझा मित्र आहेस. सायली सुमनला विचारत जाते. त्याच वेळेस तिच्या पाठीवर उरण दिसतात. तिला कोणतरी मारलं आहे असं तिच्या लक्षात येतं. ही सर्व घटना प्रतिमा आत्याला ती सांगते. प्रतिमा आत्या बोलते की दोघांचं बिनसलेलं आहे, पण मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं हे मला काय माहीत नाही. त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने विचारून बघते असं सायली बोलते. त्यावेळेस ती खोटनाटक कारण सांगते. इकडं अर्जुनला ती सांगते की नक्कीच नागराजने तिला मारलेलं आहे. आपण वेगळ्या पद्धतीने तिचं तोंड उघडूयात. तशा पद्धतीने प्लॅनिंग करतात आणि अर्जुनला पुढे ती जायला लावते. पाठीमागून अस्मितेसाठी काहीतरी खरेदी करायची आहे या निमित्ताने ती प्लॅन करून घेऊन येणार असते. इकडे साक्षी बेचैन असते कारण तिच्या वडिलांचा अण्णाचा फोन लागत नसतो. त्यावेळेस पोलीस कंप्लेंट करूयात का असं हा सचिन बोलतो. त्यावेळेस तू फक्त माझी साथ दे, मला तुझी गरज आहे, मला सोडून जाऊ नकोस असं ही साक्षी बोलते. आता दोघेही अर्जुनच्या ऑफिसच्या बाहेर आलेले असतात. ही प्रश्न करते की इथं का आणलं आहेस. त्यावेळेस ती काहीच बोलत नाही आणि वर येऊन बघते तर 3 महिला त्यांच्या नवऱ्याची तक्रार ही अर्जुनकडे करत असतात. मला मारहाण करणारा एक व्यक्ती ती बोलते. कुणी बोलते की काही कमवत नाही. तर तिसरी बोलते की माझ्या गुंड्याच्या नादी लागले आहेत, नेहमी मारहाण करतात. खरं तर अर्जुन आणि सायलीला हे दाखवायचं असतं की बायका सगळ्या कसं विरोध करतात या गोष्टींना, तसं तिने विरोध करावा आणि तिच्या हावभावांकडे लक्ष देखील देत असतं. तसं तिचं ती तोंड देखील उघडते. आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की ही सुमन कसं तोंड उघडते आणि मैपत विषयी सांगते.